हॅलो, नमस्ते. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज आहे सोमवार आणि सोमवारचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते. तर सकाळची सगळी कामं वगैरे आवरून आर्यन स्कूलला गेला. 8:30-9 पर्यंत सगळं त्याचं आवरतं. तिथून पुढे माझं 1-2 तासामध्ये माझं सगळी कामं आवरतात आणि मी आता 11:30 ते 1 वाजेपर्यंत मी माझं स्वतःसाठी वेळ द्यायला लागले, वर्कआउट करायला लागले. आधी पण करत होते, पण खूप दिवस झाले, खूप वर्ष झाले त्याला आणि आता परत चालू केलं. तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया. तर गेल्याच्या नंतर मी तिथं चेंज वगैरे केलं आणि मी येताना पायीच येते आणि जाताना पण पायी जाते, कारण जिम घराच्या जवळच आहे, जास्त काही लांब नाही आहे. गेल्यावर माझं वर्कआउट मी चालू केलं आणि तिथं शूट करण्यासाठी कोणी नाही आहे बरं का, त्याच्यामुळं आपल्यालाच मी तुम्हाला थोडं दाखवायचा प्रयत्न करते आणि एखादीला म्हणू शकते की थोडंसं शूट कर वगैरे, तेवढं करतात, जास्त काय करता येत नाही मला. कारण काय होतं, त्यांना माहीत नसतं की आपल्याला कशासाठी शूट करायचं आहे आणि मग त्यांचं वर्कआउट राहून जातं. म्हणून जेवढं जमल मी तेवढं शक्य होईल तेवढं तुमच्यासोबत शेअर करीन नक्कीच. तर इथं गेल्या गेल्या माझं जे पण आजचं वर्कआउट होतं, म्हणजे डे वाईज असतं, सोमवारचं वेगळं, मंगळवारचं वेगळं, म्हणजे मंडे ट्यूजडे असं वेगळं वेगळं वार वाईज असतं, असं नाही. आणि रविवारी सुट्टी असतील आराम करण्यासाठी. तर सगळं केलं, जे जे पण सोमवारी चेस्ट वगैरे मारायची होती ते सगळं मारलं. जास्त काही मला पण आता लक्षात नाही आहे आणि मला पण येतच नाही आहे. पण जेवढं तिथं ज्या आधीच्या लेडीज आहेत, खूप वर्षापासून आहेत, त्यांना विचारून त्या जसं करतात तसंच आपल्याला पण करायचं असतं. पण जी पण गोष्ट करू ना आपण, तर ती आपल्याला 3 स्टेपमध्ये करायची असती. म्हणजे जर आपण आपण कुठली पण गोष्ट करू दे तिथे, पण आपल्याला ती 3 वेळेसच करायची आहे, जेणेकरून आपल्याला चांगला लवकरात लवकर रिझल्ट मिळतो. ते पुढे मी तुम्हाला सांगेलच नक्कीच. तर सगळे म्हणजे काय होतं, आपलं घरी मला भरपूर वेळ असतो, असं वाटतं की घरी पण होईल, पण एकटीला बिलकुल व्यायाम होत नाही आणि आपण घरी जे पण करू ना त्याचा रिझल्ट आपल्याला खूप उशिरा भेटतो. जिमला जाणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जिमला जा, योगा करा, डान्स म्हणजे झुंबा करा. 3 प्रकार आहेत व्यायाम करण्याचे, जे जे वाटतं तुम्हाला ते करायचं. तर मला पहिल्यापासून जिमची सवय आहे आणि त्याने बॉडी फिट राहते, जिथली तिथं व्यवस्थित राहते, असं इकडं तिकडं लटकलेली स्किन राहत नाही. सध्या मला तसं फील होत होतं की आपण जरा एक्स्ट्रा ओबडधोबड झालोय, तर मग म्हटलं चला कंट्रोलमध्ये येऊया. तर मला 7 ते 8 किलो वजन कमी करायचं आहे. 7-8 किलो म्हणजे खूप जास्त आहे आणि एवढं कमी करायचं आहे म्हणजे आता मी तुम्हाला सांगते की किती आहे, तर बघूया. जवळजवळ 74 पर्यंत माझं वजन गेलं होतं, 74 पर्यंत, आणि मी ते डाएटनी 4-5 किलो कंट्रोलमध्ये आलेली आहे. आता इथून पुढचं डाएटवरती होत नाहीये, तर जिमला जाऊन होणार आणि व्यवस्थित बॉडी फिट राहते. आपला 30 ओलांडल्याच्या नंतर आणि त्याच्यानंतर तर नाही थांबायला पाहिजे, त्याच्यानंतर वर्कआउट करायला पाहिजे म्हणजे पाहिजे. ज्या 30च्या आतमध्ये लेडीज असतात ना, तर त्यांना एक वेळेस नाही केलं तरी 28 पर्यंत तरी काहीच वाटत नाही, पण 28 आणि 30च्या नंतर ना आपल्याला आपल्या बॉडीला व्यायामाची खूप गरज असते. तर आता बघूया. आता तर चालू केलंय मी, तुम्हाला पुढे पण कंटिन्यू तुमच्यासोबत गोष्टी शेअर करत राहील. आणि मला थोडंसं पोट वगैरे पण कंट्रोल, म्हणजे पोटाचा पण आकार वगैरे नाही का, असं थोडंफार वाटतंय आता व्हिडिओमध्ये. म्हणजे तुम्हाला मी साडीमध्ये जेव्हा असते ना तेव्हा नाही दिसत आणि ड्रेसमध्ये पण नाही दिसत, पण जेव्हा आपण असे जीन्स वगैरे किंवा टी शर्ट वगैरे घालतो ना तेव्हा दिसतं आणि मग मला वाटतं की ते पण नाही दिसायला पाहिजे, त्याच्यासाठीच कमी करते मी. नंतर मी घरी आले आणि मस्त नेहमीप्रमाणे दुपारचं ताक घ्यायला लागले. आता ताक तर ताजं नसतंच, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलंय की मी दह्यापासूनच करते. 1 ग्लास आपलं करायचं, 2 चमचे दही लागतं आणि 1 ग्लास पाणी लागतं. ते मिक्स करायचं, छान असं फेटून घ्यायचं. आज लाईट होती म्हणून मिक्सरला छान मिक्स झालं होतं. थोडंसं नाही का मीठ टाकलं आणि एवढं भारी लागलं. आणि त्याच्यानंतर मम्मी सोबत बाहेर जायचं होतं. आता कुठे जायचं होतं ते शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. आम्ही चाललोय मोबाईल घ्यायला. तर झालं असं की अचानक ठरलं, म्हणजे आधीच ठरलं होतं मोबाईल घ्यायला जायचंय. आता कोणाला काय ते पुढे पहा तुम्ही, तुम्हाला समजेलच. तर इथे मला घ्यायला जायचं होतं मोबाईल आणि मी मम्मीला घेऊन चालले होते. तर आर्यनला म्हटलं तू क्लासला जा, कारण की त्याचा 4:30ला क्लास असतो. तर त्या क्लाससाठी तो रेडी होत होता. पहिलं म्हटलं चल, मी त्याचं वाट बघत होते बाहेर उभी राहून, कधी येतोय. मग आला फायनली, बराच वेळ उभी राहिले. मग आला. त्याचं कसं सगळं हळू आणि वेळेत असं पार वेळ घेऊन असतं निवांत. फायनली तो पण गेला क्लासला. आम्ही आलो मोबाईलच्या शॉपमध्ये आणि नगरला आलो, म्हणजे अहिल्यानगरमध्येच आहे मी, पण मार्केटला, मोठ्या मार्केटमध्ये गेले मोबाईल घ्यायला. तर तुम्ही पाहू शकता, खूप सारे मोबाईल बघितले, खूप भारी भारी मोबाईल बघितले, पण घ्यायचा जो होता तो वेगळा होता. आता तुम्ही म्हणत असाल की कोणता मोबाईल घेतलाय, मोबाईल का घेतला, मग शूट करण्यासाठी घेतलाय का, तर बरेच प्रश्न तुमच्या मनामध्ये आहेत.
जे पण प्रश्न आहेत तर ते तुमचे 2 मिनिटात मी क्लिअर करते. हा मोबाईल पप्पांसाठी घेतलाय मम्मीने आणि मी सोबत गेले होते. म्हटलं चला हे पण तुमच्यासोबत शेअर करूया. त्याच्यासाठी मोबाईल मी नाही घेतलाय. माझ्याकडे चांगला मोबाईल आहे. अजून तरी मला गरज नाही आहे नवीन मोबाईलची. जेव्हा केव्हा मी घेईल ना आणि कोणता घेईल ना ते नक्की तुमच्यासोबत शेअर करीन. पण सध्या काय मला मोबाईलची गरज नाही आहे. माझ्याकडे विवो कंपनीचा चांगला मोबाईल आहे आणि हा जो मम्मीने पप्पांसाठी घेतलाय तो पण विवो कंपनी आहे. तो पण खूप छान आहे. तर चला इथंच व्हिडिओ एंड करते. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सगळे व्हिडिओज पाहायला मिळतील. बाय बाय.